मैत्रिणींनो, एक प्रश्न विचारू का? तुम्हालाही असं वाटतं का की तुमचं वजन दिवसेंदिवस वाढत चाललं आहे? आधी सहज बसणारी साडी आता कमरेजवळ घट्ट वाटते. आवडता ड्रेस घालायचा म्हटला की तो फिट होत नाही. फोटो काढताना आपण मागे उभं राहण्याचा प्रयत्न करतो आणि कुणी नातेवाईक किंवा शेजारी सहज म्हणतात, अगं तू खूप जाड झाली आहेस, आणि मग आपण वरून हसतो. पण आतून मात्र मनाला खूप लागलेलं असतं. कधी कधी रात्री झोपताना देखील विचार येतो, उद्यापासून नक्की वजन कमी करणार. पण दुसरा दिवस येतो, घरची कामं, मुलांची काळजी, नवऱ्याचा डबा, सासू सासऱ्यांच्या गरजा, आणि पुन्हा स्वतःकडे लक्ष द्यायलाच वेळ मिळत नाही. मैत्रिणींनो, खरं सांगायचं तर बहुतेक महिलांचं आयुष्य असंच चाललेलं असतं. सगळ्यांची काळजी घेत घेत त्या स्वतःची काळजी घ्यायलाच विसरतात. आणि मग एक दिवस अचानक लक्षात येतं, शरीर जड झालंय, जिना चढताना दम लागतोय, गुडघे दुखायला लागलेत आणि आत्मविश्वास कुठेतरी हरवून बसलाय. जर तुमच्यासोबतही असंच होत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला उपाशी राहायला सांगणार नाही, महागडी औषध घ्यायला सांगणार नाही, किंवा जिममध्ये जाऊन तासनतास घाम गाळायला सुद्धा सांगणार नाही. मी फक्त अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या अनेक महिला दुर्लक्षित करतात, पण याच गोष्टी हळूहळू वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकतात. 1. सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिण्याची सवय लावा. मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात आली आहे का? आपण आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो. घर स्वच्छ ठेवतो, मुलांची काळजी घेतो, नवऱ्याची काळजी घेतो, सगळ्यांना वेळेवर जेवण देतो. पण जेव्हा स्वतःच्या शरीराचा विचार येतो तेव्हा आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. सकाळी उठल्यावर शरीराला सर्वात जास्त गरज असते ती म्हणजे पाण्याची. कारण रात्री आपण 7 ते 8 तास काही खात पित नाही. अशा वेळी शरीर जणू काही नवीन दिवसासाठी तयार होण्याचा प्रयत्न करत असतं. पण आपण उठल्या उठल्या चहा घेतो. काही महिलांना तर चहा मिळेपर्यंत डोळेच उघडल्यासारखं वाटत नाही. आता कल्पना करा, तुमच्या अंगणातलं एखादं झाड 2-3 दिवस पाण्याशिवाय असेल आणि तुम्ही त्याला पाण्याऐवजी दुसरंच काही दिलं तर ते ताजंतवानं राहील का? नाही ना. आपल्या शरीराचंही अगदी तसंच आहे. म्हणून उद्यापासून एक छोटी सवय लावा. सकाळी उठल्यावर शांतपणे बसा, देवाचं नाव घ्या आणि 1 ते 2 ग्लास कोमट पाणी प्या. ही गोष्ट खूप छोटी वाटते. कदाचित तुम्हाला वाटेल फक्त पाणी पिल्याने काय फरक पडणार? पण मैत्रिणींनो, वजन वाढण्यामागे फक्त जास्त खाणं कारणीभूत नसतं. अनेकदा शरीराची लय बिघडलेली असते, पचन व्यवस्थित नसतं, शरीरात जडपणा आलेला असतो. सकाळची ही सवय शरीराला नवीन दिवसाची चांगली सुरुवात देऊ शकते. लक्षात ठेवा, मोठा बदल एका दिवसात होत नाही, तो छोट्या छोट्या सवयींमधूनच तयार होत असतो. आज पाणी, उद्या चांगला नाश्ता आणि हळूहळू बदललेलं आयुष्य. नंबर 2. नाश्ता टाळणं म्हणजे स्वतःच्या शरीरावर अन्याय करणं. मैत्रिणींनो, आता मनापासून उत्तर द्या. तुम्ही शेवटच्यांदा शांतपणे बसून नाश्ता कधी केला होता? कदाचित आठवतही नसेल. कारण सकाळ झाली की महिलांचा दिवस धावपळीने सुरू होतो. मुलांना उठवायचं, त्यांचा डबा करायचा, नवऱ्याला चहा द्यायचा, घर आवरायचं, आणि या सगळ्यात स्वतःसाठी वेळच उरत नाही. काही महिला तर अभिमानाने सांगतात, मी स्वतः नाश्ता करतच नाही. पण मैत्रिणींनो, ही अभिमानाची गोष्ट नाही. कारण तुम्ही ज्या शरीराच्या आधारावर संपूर्ण घर सांभाळत आहात त्यालाच योग्य अन्न मिळत नसेल तर ते किती दिवस साथ देईल? कल्पना करा, तुम्ही एखादी गाडी रोज चालवत आहात पण त्यात पेट्रोलच भरत नाही तर ती किती दूर जाईल? आपलं शरीरही तसंच आहे. सकाळचा नाश्ता म्हणजे शरीरासाठी पेट्रोल आहे. जर तुम्ही सकाळी काही खाल्लंच नाही तर शरीर दिवसभर ऊर्जा शोधत राहतं. मग दुपारी जास्त भूक लागते, गोड खाण्याची इच्छा होते, वारंवार काहीतरी खावंसं वाटतं आणि नकळत वजन वाढायला लागतं. म्हणून नाश्त्यात पौष्टिक पदार्थ खा. कारण नाश्ता हा एक वेगळं जेवण नसतो, तो संपूर्ण दिवस कसा जाणार आहे हे ठरवणारा भाग असतो. नंबर 3. संध्याकाळची भूक
जी अनेक महिलांना कळत नकळत जाड बनवते. मैत्रिणींनो, आता एक प्रसंग आठवा. संध्याकाळचे 5-6 वाजले असतात. दिवसभराची कामं करून शरीर इतकं थकलेलं असतं, थोडी भूक लागलेली असते आणि तेवढ्यात समोर चहा येतो. चहासोबत 2 बिस्किट, नंतर आणखी 2, थोडा चहा. एखादा लाडू देखील घेतला जातो किंवा काहीतरी तळलेलं. आणि आपण विचार करत असतो, एवढंच तर खाल्लं. पण वजन एका दिवसात वाढत नाही. ते अशाच छोट्या छोट्या गोष्टींमुळे वाढत असतं. एक उदाहरण सांगते आता तुम्हाला. समजा तुमच्या घरातल्या एका डब्यात तुम्ही रोज फक्त 1 चमचा साखर टाकत गेलात. पहिल्या दिवशी काही फरक दिसणार नाही, दुसऱ्या दिवशीही दिसणार नाही, पण काही महिन्यांनी तो डबा भरून जाईल. वजनाचंही तसंच आहे. म्हणून संध्याकाळी भूक लागली की स्वतःला विचारा, मला खरंच भूक लागली आहे का, की फक्त काहीतरी खायची इच्छा होत आहे? हा एक प्रश्न तुमच्या अनेक चुकीच्या सवयी बदलू शकतो. नंबर 4, भाज्या खा. कारण त्या फक्त भाज्या नाहीत, तर तुमच्या आरोग्याची गुंतवणूक आहेत. मैत्रिणींनो, एक गोष्ट सांगा, लहानपणी आई जेव्हा ताटात भाजी वाढायची तेव्हा आपल्याला ती खायची इच्छा असायची का? बहुतेक वेळा नाही. आपल्याला पोळी, भात, गोड पदार्थ आवडायचे, पण भाजी मात्र नकोशी वाटायची. आज आपण मोठे झालो आहोत, पण अनेक महिलांची सवय अजूनही तशीच आहे. ताटात भाजी कमी आणि भात पोळी जास्त. आणि मग आपण विचार करतो, मी फार खात नाही तरी वजन का वाढतं? मैत्रिणींनो, शरीराला फक्त पोट भरायचं नसतं, याला पोषण देखील हवं असतं. समजा तुमच्या घरात एक सुंदर बाग आहे. तुम्ही त्या झाडांना रोज फक्त पाणी दिलं, पण खत दिलंच नाही, काळजी घेतलीच नाही, तर ती झाडं काही दिवस जगतील, पण तजेलदार देखील ते राहणार नाहीत. आपलं शरीरही तसंच आहे. त्याला योग्य पोषण मिळालं नाही तर शरीर बाहेरून जरी ठीक दिसत असलं तरी आतून कमकुवत होत जातं ते. म्हणून तुमच्या ताटात हिरव्या भाज्या नक्की असू द्या. पालक, मेथी, शेपू, दोडका, भोपळा, गाजर, बीट या भाज्या फक्त वजनासाठी नाहीत, तर संपूर्ण शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. अनेक महिलांना वाटतं, मला भाजी आवडत नाही. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, आवड महत्त्वाची की आरोग्य? कारण आज तुम्ही जे खात आहात त्यावर तुमचं पुढचं आयुष्य ठरणार आहे. आज जर तुम्ही शरीराची काळजी घेतली नाही तर पुढे वय वाढल्यानंतरही तुम्ही स्वतःची कामं स्वतः करू शकाल. नाहीतर अगदी साधं चालणंसुद्धा कठीण होऊ शकतं. म्हणून आजपासून एक नियम करा, ताटातील अर्धा भाग भाज्यांसाठी ठेवा. सुरुवातीला अवघड वाटेल, पण काही दिवसांनी शरीरालाच त्याची सवय लागेल. 5, रात्रीचं जेवण बदललं तर तुमचं शरीर बदलायला नक्की सुरुवात होईल. मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला एक गोष्ट विचारते, तुम्ही दिवसभरात सगळ्यात जास्त जेवण कधी करता? अनेक महिलांचं उत्तर असेल रात्री. कारण दिवसभर त्यांच्याजवळ वेळच नसतो. कधी नाश्ता घाईघाईत होतो, कधी दुपारचं जेवण खूप जास्त उशिरा होतं. पण रात्री मात्र सगळे झोपायच्या तयारीत असतात आणि आपण निवांत जेवतो. आणि मग त्यात काय होतं, पोटभर जेवण, कधी भातच असतं तर कधी गोड पदार्थ. आणि जेवण झाल्यावर लगेच मोबाईल पाहत बसणं किंवा लगेच झोपणं. मैत्रिणींनो, इथेच अनेक महिला खूप जास्त चूक करतात. रात्री शरीराला विश्रांती द्यायची असते, पण आपण त्याच वेळी त्याच्यावर जास्त कामाचा भार टाकतो. पण एक उदाहरण सांगते. समजा तुमच्या घरातील सगळी कामं दिवसभर चालू आहेत, रात्री सगळे थकलेले आहेत आणि त्याच वेळी कोणीतरी येऊन म्हणालं, चला आता अजून काम करू, तर कसं वाटेल? अगदी तसंच आपल्या शरीराचं होतं. म्हणून रात्री शक्यतो हलकं जेवा. जेवण झाल्यावर थोडा वेळ चालायला जा
10 मिनिट जरी चाललात तरी ती चांगली सवय आहे. अनेक महिला म्हणतात, माझ्याकडे वेळच नाही आहे. पण मैत्रिणींनो, आपल्या आरोग्यासाठी दिवसातून 10 मिनिटही देता आली नाही तर पुढे आजारपणासाठी तासनतास आपल्याला द्यावे लागू शकतात. म्हणून वेळ नसतो असं म्हणू नका. वेळ काढा, कारण तुम्ही निरोगी असाल तरच तुमचं कुटुंब आनंदी राहील. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जे काही सांगितलं त्याचा उद्देश फक्त वजन कमी करणं नाही, कारण वजन कमी होणं ही फक्त एक संख्या आहे. खरा उद्देश काय आहे? तुम्ही पुन्हा आनंदी व्हावं, तुमचा आत्मविश्वास परत यावा, आरशात स्वतःकडे पाहताना तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटावा यासाठी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, तुम्ही निरोगी राहावं. लक्षात ठेवा, तुम्ही फक्त एक महिला नाही आहात, तुम्ही एका घराचा आधार आहात. तुमच्या हसण्याने घरात आनंद येतो. तुमच्या तब्येतीवर संपूर्ण कुटुंबाची तब्येत देखील अवलंबून असते. म्हणून आजारापासून स्वतःसाठी जगा.